महेश उठत नाहीये, त्याचं शरीर पूर्ण थंड पडलेलं आहे। तू जरा बघ ना त्याला काय झालेलं आहे। 24 ऑगस्टची पहाट, वेळ 4:30 वाजताची। पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात एका आईने आपल्या दुसऱ्या मुलाला मारलेली ही हाक। वरकरणी पाहिलं तर एका काळजीपोटी व्याकुळ झालेल्या आईची ही हाक वाटत होती। पण या एका वाक्यामागे दडला होता एक असा भीषण धक्कादायक आणि क्रूर बनाव ज्याची कल्पना देखील कुणी केली नसेल। एका आईवडिलांनी आपल्याच 30 वर्षांच्या पोटच्या मुलासोबत काय केलं, त्या घरात रात्री नेमकं काय घडलं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मात्र त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। महेश भागवत गायकवाड, वय वर्ष 30, दारूचं व्यसन, सुटलेली नोकरी आणि 10 वर्षांपूर्वी सोडून गेलेली पत्नी। महेशचं आयुष्य आधीच उद्ध्वस्त झालेलं होतं, पण 24 ऑगस्टच्या त्या दुर्दैवी रात्री असं काय घडलं की एका क्षणात एका हसत्या खेळत्या घरात रक्ताचा सडा पडला। होय, ऐकायला विचित्र वाटेल, पण श्रावणात मटण मागितलं म्हणून एका बापाचा ताबा सुटला आणि मग घडला असा थरार ज्याने संपूर्ण पुणे हादरलं। सोमवारी रात्री 10:30ची वेळ, महेश दारूच्या नशेत धुंद होऊन घरी आला होता। श्रावण महिना सुरू होता, घरात धार्मिक वातावरण होतं, पण नशेत असलेल्या महेशने थेट आईवडिलांकडे मटणाची मागणी केली। आईवडिलांनी नकार दिला आणि तिथेच वादाची ठिणगी पडली। वाद इतका विकोपाला गेला की 64 वर्षांचे वडील भागवत गायकवाड यांचा राग अनावर झाला। रागाच्या भरात बापाने पोटच्या मुलावर हल्ला चढवला। डोक्यावर, नाकावर आणि चेहऱ्यावर बेदम मारहाण करण्यात आली। मार इतका भयंकर होता की महेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, त्याचा श्वास गुदमरला आणि काहीच वेळात महेशचा तडफडून मृत्यू झाला। पण खरी थ्रिलर स्टोरी तर इथून पुढे सुरू होते। मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता, श्वास थांबलेला होता, पण 60 वर्षांच्या आई पार्वती गायकवाड यांनी पोलिसांना फोन केला नाही, ना ॲम्ब्युलन्सला बोलावलं। रात्रभर मुलाचा मृतदेह त्याच घरात पडून होता। आई वडील गप्प बसून राहिले आणि मग उजाडली पहाट, 4:30 वाजल्याची वेळ। आईने आपल्या दुसऱ्या मुलाला म्हणजेच गणेशला उठवलं आणि निष्पाप चेहरा करून म्हणाले, महेश उठत नाहीये, शरीर थंड पडलंय। आईला वाटलं होतं बनाव यशस्वी झालाय, पण भावाच्या नजरेतून महेशच्या डोक्यावरच्या तसेच चेहऱ्यावरच्या ताज्या जखमा सुटल्या नाहीत। संशय आला, नातेवाईकांनी लगेच पोलिसांना पाचारण केलं। वारजे माळवाडी पोलीस घटनास्थळी पोहोचले। मृतदेह शवविच्छेदन म्हणजेच पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट येताच आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली। हा मृत्यू नैसर्गिक नव्हता, तर डोक्यातील गंभीर दुखापती आणि श्वसन रोखल्यामुळे झालेली एक हत्या होती। वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश दंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ चक्रे फिरवली आणि महेशच्या हत्येप्रकरणी त्यांचे वडील भागवत गायकवाड आणि आई पार्वती गायकवाड या दोघांनाही गजाआड केलंय। एका क्षणाचा राग, दारूचं व्यसन आणि पवित्र महिन्यात मटणाची मागणी, या एका कारणाने एका कुटुंबाचा असा भयानक अंत केलाय। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? एका क्षणाचा राग असा जीव घेऊ शकतो का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच गुन्हेगारी जगताच्या बातम्यांच्या विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।